नमस्कार, मी रेणुका. सुप्रभात. सलाम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या बुलेटिनची सुरुवात आपण करतोय कुंभमेळ्याच्या बातमीपासून. त्र्यंबकेश्वराच्या कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजाच्या रोणानं कुंभ पर्वाला सुरुवात झालेली आहे. आज या ध्वजारोहणाच्या सोहळ्याकरता कुशावर्त तीर्थ सजवण्यात आलंय. कुंभपूर्वाच्या या शुभारंभानंतर सगळ्या देवता आणि तीर्थ कुशावर्तात वास करतात अशी भावना आहे भाविकांची आणि असा उल्लेख पुराणात देखील सापडतो. त्र्यंबकेश्वरमधल्या ताम्रध्वजाचं रोहण आज पंचदशनाम जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर अवधेशानंदगिरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह त्याचबरोबर राज्याचे मंत्री देखील यावेळी उपस्थित होते. सर्व सेवा आखाड्यांचे आचार्य आणि महंत देखील या मुख्य सोहळ्यासाठी आज उपस्थित आहेत. एकीकडे दृश्य आपण बघतो आहोत, मुख्यमंत्री उपस्थित होते. ती दृश्य आहेत नाशिकची. दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात आज ध्वजारोहणानं नाशिकमध्ये झाली. आज नाशिकच्या ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर पुरोहित आखाड्याचे प्रमुख महंत उपस्थित होते. महायज्ञ झाल्यानंतर ध्वजाची विधिवत पूजा झाली आणि मान्यवरांच्या हस्ते इथे ध्वजारोहण करण्यात आलं. साधू महंतांसोबतच लाखो भाविकही हा धर्म सोहळा पाहण्यासाठी इथे उपस्थित होते. दरम्यान ध्वजारोहण झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक अशा दोन्ही ठिकाणी पवित्र स्नानाला देखील सुरुवात झालेली आहे. पण दोन्हीकडची दृश्य बघतो आहोत. त्यासाठी या पवित्र स्नानासाठी भाविकांनी अलोट गर्दी केलेली आहे. पण यातल्याच एका घटनेचा इथे उल्लेख करावा लागेल. या अलोट गर्दीमध्ये नाशिकच्या रामकुंडावर स्नान करताना एका महिलेची 3 तोळ्याची सोन्याची पोत लांबवण्यात आलेली आहे. बघूयात या ध्वजारोहणानंतर या सगळ्या सोहळ्याला तर सुरुवात झालेली आहे. काही भाविकांच्या प्रतिक्रिया. यहाँ पर जो भी मुराद लेके आता है उसकी मुराद हर तरह से उसकी मुराद पूरी होती है. जो यहाँ पर पूरे भारत से श्रद्धालु लोग यहाँ पर आते हैं. यहाँ पे धर्म करने के बाद जो अपने पूर्वज रहते हैं उनके पाप मुक्त सब होते हैं. अपने पूर्वजन आने वाले पूर्वजन्म के उसके पाप मुक्त हो जाते हैं.